स्वरूपामध्ये, कुठे महादेवाच्या स्वरूपात, तर कुठे अगदी बाळाच्या स्वरूपात देखील श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतात। ही लालबागच्या राजाच्या मंडपातली दृश्य आहेत। काही वेळातच आता लालबागच्या राजाची मिरवणूक देखील सुरू होणार आहे। या ठिकाणी उत्तर पूजा झालेली आहे, त्यानंतर शेवटची आरती जी आहे ती देखील झाली आणि त्यानंतर आता मूर्ती हलवली जाते। शंखनादामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती या ठिकाणी हलवली जाते आणि त्यानंतर विसर्जनाची मिरवणूक सुरू होते। लालबागच्या राजाचं मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे मिरवणूक आता 11 वाजता जरी सुरू होत असली तरी विसर्जन होण्यासाठी मात्र दुसऱ्या दिवशीची सकाळ पहाट उजाडत असते। थेट आपण लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, लालबागच्या राजाची अंतिम आरती झाली आहे आणि आता मूर्ती हलवली जाते। विसर्जनाचा किती उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय? आपण पाहतो की लालबागच्या राजाची मूर्ती ज्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडणार आहे तिथे मी सध्या उभा आहे आणि इथे पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। जे भाविक गर्दी करतायत त्यांना दोन्ही बाजूला अडवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती ही याच मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर येईल आणि अनेक हार जे आहेत ते त्या मधल्या गल्लीच्या वाटेमध्ये जिथून ही मूर्ती बाहेर येणार तिथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी प्रत्येक इथल्या रहिवाशांकडून बाप्पाचं अंतिम स्वागत जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे आणि आपण पाहतो की लालबागच्या राजाला अंतिम निरोप देण्यासाठी हा जो काही मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कारण गेले 10-11 दिवस भक्तिभावामध्ये हा गणेशोत्सव साजरा झाला आणि आज अंतिम विसर्जन मिरवणूक जी आहे ती राजेशाही विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळामध्ये सुरू होते आहे। बाप्पाची मूर्ती हलवली जाते आणि लालबागच्या राजाच्या या राजेशाही विसर्जन मिरवणुकीला एक वेगळ्या प्रकारचा मान असतो आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती सुद्धा जमलेली आहे। अनेक तरुण मुंबईकर या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत आणि पुढच्या बाजूची दृश्य आपण पाहतो आहोत। ज्या मुख्य प्रवेशद्वारामधून बाप्पाची मूर्ती थोड्याच वेळामध्ये बाहेर पडणार आहे तिथे अनेक हारतुरे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। ठिकठिकाणी बाप्पाला हे हारतुरे अर्पण केले जातील आणि त्यानंतर या मुख्य प्रवेशद्वारामधून बाप्पाची मूर्ती बाहेर पडेल आणि त्यासाठी वेगळ्या प्रकारची सजावट या गेटवरती सुद्धा करण्यात आलेली आहे। जी साऊंड सिस्टीम आहे ती सुद्धा बसवण्यात आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे बाप्पाची मिरवणूक या मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर पडत असताना एक वेगळ्या प्रकारचं जल्लोषाचं वातावरण असतं आणि त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मुंबईकर जे आहेत किंवा अनेक भाविक जे आहेत ते या अंतिम विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेले आहेत। गुलालाची उधळण होते आहे आणि थोड्याच वेळामध्ये पुढच्या काही क्षणामध्ये बाप्पाची मूर्ती लालबागच्या राजाच्या या मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर पडणार आहे आणि त्यासाठी जी वेगळी अरेंजमेंट आहे ती सुद्धा मंडळाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। भाविकांनी आतमध्ये गर्दी करून यासाठी संपूर्ण बाजूंनी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांना आवरण्यासाठी मोठी पोलीस फोर्स सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर ही मूर्ती या मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या काही अंतरावरती श्राफ बिल्डिंगच्या वतीनं सुद्धा जे दरवर्षीप्रमाणे स्वागत करण्यात येते ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये लालबागच्या परिसरामध्ये अनेक मानाचे गणपती आहेत। लालबागचा राजा आहे, गणेशचा राजा आणि आपण हे पाहतोय की आता लवकरच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे।